आम्ही त्या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे, यांना नाकारून जमणार नाही. त्यामुळं पण तेवढ्या सगळ्या गोष्टीला आवरून सुद्धा आम्ही सगळे आणखीनही सावरलेलो आहोत. पण हे धक्का एक त्या मुलाचा झाला आणि आज आमच्यातला लोकनेत्याचा एक धक्का दुसरा, हे न पेलवणारा धक्का आहे आजचा. पूरे महाराष्ट्र के लिए और ख़ास तौर से मेरे समाज के लिए लोकनेते विजय वाकोड़े का निधन बहुत दुख की खबर है। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी जिला एवं मराठवाड़े की बुलंद तोफ जाने जाने वाले लोक नेता विजय बाबा वाकोड़े, इनका 16 दिसंबर 2024 सोमवार के रोज शाम 7 बजे दिल का दौरा पड़ने से उनका निधन हुआ है। रिपब्लिकन पार्टी के उपाध्यक्ष, अंबेडकरी आंदोलन के नेतृत्व और तमाम लोगों के सहायता में आने वाले लोक नेता विजय वाकोड़े बाबा, इनका निधन हुआ। उनके निधन से समूचे परभनी जिला सदमे में और गम में डूबा हुआ नजर आता है। परभनी में 10 दिसंबर को एक व्यक्ति ने संविधान के प्रतिमा की अपमानित करते हुए उसका निषेध करने के लिए संविधान विरोधी व्यक्ति को सजा दिलाने के खातिर परभनी बंद का नेतृत्व लोक नेता विजय वाकोड़े इन्होंने किया। उनके निधन की वार्ता जैसे ही पता चली, समूचे मराठवाड़े के नेतागण परभनी उनके निवास स्थान पर पहुंचकर श्रद्धांजलि अर्पित करने के लिए पहुंचे। आज तारीख 17 दिसंबर 2024 मंगलवार के रोज उनके राहुल नगर स्थित निवास स्थान के करीब खुले मैदान में उनका अंतिम दर्शन लेने के लिए विजय वाकोड़े साहब का पार्थिव शरीर सभी के लिए रखा गया था। अंतिम दर्शन के लिए रिपब्लिकन सेना के सर्वेसर्वा आनंद राज अंबेडकर, विधायक रोहित पवार, विधायक राजू नवगरे, सांसद संजय जाधव, नांदेड़ परिक्षेत्र के पुलिस महानिरीक्षक शाहजी उमाप, परभनी जिले के कर्तव्यदक्ष कलेक्टर रघुनाथ गावड़े साहब, एडिशनल एसपी यशवंत काळे साहब, इनके अलावा मौलाना रफ़ीउद्दीन अशरफी साहब, खमीसा गुलाम मोहम्मद मिट्ठू साहब, सैयद खादर साहब, हाफिज मोहतसीम, आलमगीर खान, राष्ट्रवादी के जाकिर अहमद खान साहब, इनके अलावा सभी पक्ष संगठन के राजनीतिक नेतागण, सामाजिक संगठन के पदाधिकारी, एनजीओ के पदाधिकारी, सभी समाज के नेतागणों ने आकर श्रद्धांजलि अर्पित की। विजय वाकोड़े बाबा का अंतिम दर्शन के लिए पार्थिव शरीर राहुल नगर के मैदान में रखते हुए वहां के दर्शन के बाद उनका पार्थिव शरीर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के पास ले जाया गया और उनके प्रतिमा से होता हुआ परभनी के तमाम मेन चौराहों से होते हुए खंडवा बाजार स्थित शमशान भूमि में लाकर उन्हें सुपुर्द खाक किया गया। विजय वाकोड़े बाबा, इनकी पार्थिव शरीर को जब ले जाया गया तो विजय वाकोड़े बाबा अमर रहे और अन्य नारे देकर उनका इस समय परभनी शहर पूरा गूंज उठा। उसी तरह से जन सागर इतने बड़े पैमाने में दिखाई दिया कि मासूम बच्चों से लेकर बच्चियां, महिलाएं, पुरुष और तमाम राजकीय नेता, इसमें सभी समाज के लोग हजारों की तादाद में जिस जनसागर उमड़ता हुआ नजर आया। जनसागर ने अंतिम विदाई विजय वाकोड़े बाबा इन्हें देते हुए नजर आए।
विसर्गा ना आम्हाला शूटिंग पेपरचे आहेत आम्ही. तुम्ही कशाला मध्ये आली तिकडे? जगायचं तर वाघासारखं जगायचं आणि मरायचं तर वाघासारखं मरायचं. हा वाघाचा सारखा आमचा लोकनेता आमच्या मधून आज शेवटचा निरोप घेऊन चालला. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये आपण सर्व हजारो लाखोच्या संख्येनं आपण उपस्थित झालेलो आहोत. अगदी शांततेमध्ये या ठिकाणावर आपण आंबेडकरी चळवळीतील ढाणा वाघ विजयदादा वाकोडे यांना अंतिम निरोप द्यायचा आहे. घोषणा द्यायच्या आहेत सर्वांनी. आंबेडकरी चळवळीतील परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय विजयजी वाकोडे साहेबांचं आकस्मिक निधन झालेलं आहे. गेले 8-10 दिवसापासून वाकोडे साहेबांचा माझा खूप जास्त जवळचा संबंध आला. परभणी जिल्ह्यातलं जे काय वातावरण होतं त्यामध्ये शांतता राखण्यासाठी, सुव्यवस्था राखण्यासाठी वाकोडे साहेबांनी प्रशासनाला खूप मोठं सहकार्य केलं. ते वारंवार आमच्याकडे येत होते, शांततेचं आवाहन करत होते. त्याचबरोबर जे काही आपले भीमसैनिक अरेस्ट झाले, इव्हन सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, याबद्दल पण ते अतिशय संवेदनशील होते. साहेबांनी त्यांचं PM हे नांदेडला न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावं अशी साहेबांची इच्छा होती. साहेब माझ्या निवासस्थानी आले, मला आग्रह केला आणि मी पण सर्व प्रोटोकॉल पाडून ते त्यांचं PM औरंगाबाद इथे केले. बाकी पण वाकोडे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या आपण केल्या. त्याचबरोबर त्यांच्या जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, मला माहिती आहे की दंगल थांबवण्यात किंवा समाजाला शांत करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. त्यामुळे पोलीस विभागाला देखील आपण सांगितलं होतं की त्यांच्यावरचा गुन्हा हा डिस्चार्ज करावा आणि तशी देखील तयारी झाली होती. एकूणच विजयजी वाकोडे साहेब जाण्यामुळे एक तर ते गेले ते मला पटतच नाहीये, कारण मागच्या 8 दिवस आम्ही रात्रंदिवस संपर्कात होतो. या क्षणी जरी त्यांचं पार्थिव मी पाहिले तरी मला पटत नाही ते गेलेले आहेत. आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठी हानी पोचली असं मी मानतो आणि दोन्ही समाजाला आणि प्रशासनाला बरोबर घेऊन जाण्याचं त्यांनी काम केलंय. असे ते नेते होते आणि निश्चितपणे मी
जिल्हा प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या मृत आत्म्यास परमेश्वर शांती देवो, स्वर्गवास त्यांना लाभो अशीच एक भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. शहरात तणावपूर्ण शांतता आहे जिल्ह्यात, आणि काय सांगाल जनतेला, आपण काय आव्हान करायला या निमित्ताने? मला साधारण 15-20 निवेदनं आपल्या समाजाकडून वेगळे निवेदनं प्राप्त झालेले आहेत. त्या निवेदनातल्या प्रत्येक मागणीचा विचार करून आपण त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं किंवा इतर आपले जे काही MCRमध्ये काही मुलं आहेत त्यांचेही काही विषय आहेत, या सर्व मागण्या मी सकारात्मकदृष्ट्या पाहत आहे. निश्चितपणे त्याच्यात मार्ग काढू आपण. फक्त परभणी जिल्ह्यातले सर्व नागरिक बंधू भगिनी आणि चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी आव्हान आहे की आपण शांतता ठेवावी. येणाऱ्या कालावधीमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर निश्चितपणे मार्ग काढू. धन्यवाद. परभनी ही नहीं, पूरे महाराष्ट्र के लिए और ख़ास तौर से मेरे समाज के लिए लोकनेते विजय वाकोड़े का निधन बहुत दुख की खबर है. समाज में जो कोई इस दुख की खबर को सुन रहा है वो यकीन नहीं कर रहा है. आपके माध्यम से ये बात बताना चाहता हूँ कि परभनी अनाथ हो गया है ऐसा लगता है. मेरा समाज जो एक घने छांव वाली दरख्त के नीचे था, इनके निधन हो जाने से वो छांव हमारी खत्म हो गई. एक ऐसा चड़वड़ी का नेता जो गिरे पड़े लोगों को आधी रात आगे आके काम करता. मैं खुद इस बात का गवाह हूं कि 2-2, 3-3 बजे रात को अचानक मैंने कॉल किया तो पहले रिंग पर ही ये साहब ने मुझे फ़ोन उठाया और बात किया, तसल्ली दिया और फिर रातों रात आगे आए. और समाज के ऐसे अनेक मर्तबा ऐसा हुआ जो समस्याएं हैं वो हल करके दिया. बाज़ मर्तबा तो ऐसा हुआ कि मेरे समाज पर आई हुई आफत मेरे ही समाज के लोगों में कोई आके हल करने वाला नहीं था, मगर विजय वाकोड़े साहब ने पूरे जान लगाकर पूरे समाज के साथ न्याय दिलाने का काम किया है. ऐसे मौके पर जितना दुख हम व्यक्त करें कम है. और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र बहुजनांचे कैवारी, सर्वसामान्यांचा आधारस्तंभ आज आमचे बाबा विजय वाकोडे साहेब यांचं दुःखद निधन झालं. समाजाची खूप मोठी हानी झाली आणि सर्वसामान्यांचा एक आधार हरपला. आंबेडकरी चळवळीला एक फार मोठा एक आघात झाला आहे आणि मी त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. त्यांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेल आणि आमचा ज्ञानसाधना परिवार त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे. या दुःखातून त्यांना बाहेर निघण्याचं ईश्वराने बळ द्यावं. वाकोडे साहेब आमच्या चळवळीतले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे, सामान्य लोकांना तिथं न्याय देण्याची भूमिका त्यांच्या मार्फत असायची आणि ते परभणीचे जरी असले तरी आमच्याकडे सातत्यानं वसमतला यायचे. आम्हाला सातत्यानं ते वसमतचीच वाटायचे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं लोकांची कामं करण्याची त्यांची शैली होती आणि आज कालच त्यांचं रात्री मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. त्यामुळे मी आज अधिवेशनामधून सरळ काल संध्याकाळी निघालो आणि आज त्यांच्या पार्थित्वाचं दर्शन आता घेतलेलं आहे. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. दादा, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की परभणी शहरात झालेलं आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं, त्यांना रेस्ट सांगितली होती. बऱ्याच काही प्रमाणामध्ये त्यांनी या करत असताना ही एक घटना घडली. या घटनेकडे कसं पाहतात? मी विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चित त्याच्यामध्ये सभागृहामध्ये त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम करेल की ते जे कालचं जे प्रकरण झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी प्रकरण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये तिथं न्याय भेटला पाहिजे. अजून परभणी अशांत असल्यासारखे काय आव्हान करा आपण परभणीकरांना आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना? परभणीतील
लोकांना आव्हान एवढंच करता येईल की आता त्यांनी शांतता ठेवली पाहिजे आणि निश्चित या संदर्भामध्ये न्याय भेटण्याची भूमिका त्या बाबतीमध्ये आम्ही सभागृहात मांडून तिथं सरकारला भाग पाडू की याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन त्या बाबतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे. चळवळीमध्ये कुठलाही राजकीय पाठबळ नसताना स्वतःच्या कर्तृत्वानं उभं राहून एक नावलौकिक मिळवलेला नेता आज आपल्यातून गेला आहे हे कोणाच्याही मनाला न पटणारं आहे. आणि शेवटी येणं जाणं हे नित्याचं आहे, ते भाग वेगळा. परंतु एका वयामानानं एखाद्या वयमर्यादा झाल्या आणि त्याच्यानंतर एखादा माणूस दगावला तर माणसाला दुःख वाटत नाही. पण ऐन उमेदीच्या काळामध्ये वाकोडे साहेबाचं जाणं हे कोणाच्याही मनाला चटका लावून गेलेला आहे. त्यामुळे आता ह्या वेळेस आपण त्यांच्या दुःखामध्ये सगळ्या परिवाराच्या आपण सहभागी होणं ह्याच्यापेक्षा काही वेगळं आपण करू शकणार नाही. परंतु ज्यांनी ज्या पद्धतीने चळवळ उभी केली, विजय वाकोडे म्हणले की अख्खा मराठवाड्यात नाही तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्या माणसाला. अशा स्वरूपाचं काम, जिथं कटू होता तिथं कटुता, जिथं प्रेम तिथं प्रेम, परंतु नेहमी सामंजस्याची भूमिका घेणारा माणूस, अशी ओळख. समाजात आता काही लोक, सगळ्या समाजामध्ये 4 चांगले असते 4 वाईट असते, ते भाग वेगळा. पण कुठलाही चांगल्या वाईट प्रसंगामध्ये कधी सामंजस्याची भूमिका घ्यायची वेळ आली तर सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस कोण आपल्या जिल्ह्यातला आंबेडकरी चळवळीमध्ये, तर विजय वाकोडे असं नाव आपल्याला इकडे केलं. एक होते अगोदर गौतमदादा भालेराव आणि त्यानंतर कोणी जर पुढाकार घेतला असेल तर ते विजय वाकोडे साहेबांनी घेतला आहे. परंतु आता हे असं जाणं हे आपल्या सगळ्याला एक धक्कादायक आहे. या दुःखातून आपल्याला सावरण्याची ईश्वराला आपण या ठिकाणी शक्ती मागू. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगरा कोसळलेला आहे, हे दुःख पेलण्याची त्यांना ईश्वर शक्ती देवो आणि यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि वाकोडे साहेबाच्या आत्म्याला चिर शांती लावो, अशा स्वरूपाची आपण विनंती परमेश्वराला करू. एवढंच या ठिकाणी या निमित्ताने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. झालेलं आंदोलनात एका विद्यार्थी आंदोलकाचा झालेला मृत्यू, त्याला कारणीभूत असलेला प्रशासन आणि त्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे मागच्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ त्यांची तब्येत होती आणि काल घडलेली ही घटना, या घटनेला कसं पाहता साहेब एक लोकप्रतिनिधी म्हणून काय सांगता? त्यांची प्रकृती पहिलेपासून थोडी 10-20 होतीच, परंतु त्या परिस्थितीमध्ये हे 8-10 दिवस जे आंदोलनामध्ये जे काही झालेत आणि त्या 10 दिवसाच्या काळामध्ये बराचसा ट्रेस ह्या निमित्तानं नाही म्हणलं तरी त्यांना झाला, ह्याच्यात काही दुमत नाही. ह्या चळवळीमध्ये जेवढ्यांनी काम केलं, ह्या आंदोलनात जेवढे लोक काही होती, त्या प्रत्येकालाच थोडं नाही म्हणलं तरी टेन्शन होतंच. आणि त्या टेन्शनमध्ये मला वाटतं हे एखाद्या वेळेस ही दुर्घटना घडली बी असू शकते, नाकारता येत नाही. परंतु जे झालंय ते दुर्दैवी झालंय, एवढं मात्र या निमित्तानं आपण सांगू. आज आम्ही एका चांगल्या नेत्याला मुकलोत, हे आमचं दुर्भाग्य असं या ठिकाणी या निमित्ताने. शेवटचा प्रश्न साहेब, शांतता आहे पण दगदग आहे, परभणीकरांना काय आव्हान करणार अशा परिस्थितीत? नाही, शांतता आहे पण दगदग आहे अशातला काही भाग नाही. आपण शांतता प्रिय परभणीकर आहोत. आजपर्यंत परभणी ही फक्त रेकॉर्डवर संवेदनशील म्हणून आपल्याला बघितल्या जाते आहे, परंतु आम्ही परभणीकर एक दुसऱ्याशी एवढे समरस झालेले आहोत की आम्ही एखाद्या वेळेस गरम बी होतो पण नरम कधी होतो हे कळतसुद्धा नाही, अशा स्वरूपाची ही परभणी आहे. आणि त्यामुळं आता होऊन गेलेली घटना, एखाद्या व्यक्तीने काहीतरी करावं आणि त्यानंतर त्याचा उद्रेक एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल ही कल्पना कोणाच्या सुद्धा मनात नव्हती, परंतु ते होऊन गेली. कारण शेवटी तो विषय संवेदनशील होता आणि त्या अनुषंगानं जे काही घडलं ते वाईट घडलं, पण तो निश्चित तो रिॲक्शन होती आणि त्या अनुषंगानं जे काही होऊन गेलं ते होऊन गेलं. पण त्यानंतर काही कॉम्बिंग ऑपरेशन झाले, त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही लोकांना थोडी मारहाण झाली. ही एक दुर्दैवी मारहाण झाली, ही व्हायला नको होती आणि त्यामुळं सगळेजणच व्यथित होते. काही लोकांवर गुन्हे दाखल नेत्यावर केले होते. मग आम्ही शांतता कमिटीची बैठक सगळ्या नेत्यांनी घेऊन ते कॉम्बिंग ऑपरेशनही थांबवलं. गुन्हेगार यांच्याजवळ दाखल केले ते गुन्हे यांच्यावरचे रद्द करावेत, कारण हे पोलीस प्रशासनाला मदत करत होते. नवीन युवा पिढी थोडी अग्रेसिव्ह होती, त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी घडल्या. हे सगळं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा की ह्यांच्यावर दाखल केलेले नेत्यांवरचे गुन्हे वापस घ्यायची भूमिका घेतली होती आणि त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्याचा सुद्धा निर्णय त्या दिवशी झाला आणि एक चांगली बैठक झाली आणि सगळे त्या दिवशी आनंदित होते. डॉक्टर बी होते सगळे सोबत, सर बी होते. एक चांगल्या प्रकारच्या खेळीमाळीच्या वातावरणात बैठक झाली आणि एक मोठा दिलासा सगळ्याला ह्या ठिकाणी मिळाला होता.
परंतु नंतर पुन्हा हे रोज एक काहीतरी ते बॉम्बिंग ऑपरेशन नंतर जी घटना घडल्या त्यातून एक युवकाचा दुर्दैवी मृत्यू होणं ही मात्र एक घटना अत्यंत क्लेशदायक झालेली आहे. तिचा निषेध करावा तेवढा कमी आहे या ठिकाणी आम्ही तर म्हणेन. पण आता शेवटी या सगळ्या प्रसंगातून बाहेर निघणं हे सगळे आपल्याची जबाबदारी आहे. आम्ही आज जरी भांडलो तरी उद्या आम्हाला एक दुसऱ्याला समोर आल्यानंतर राम जय भीम श्याम सलाम आदाब करण्याचा एक प्रसंगच आहे. त्यामुळे आम्ही कटुता किती ठेवावी कोणाविषयी हे सुद्धा करावं. ज्या व्यक्तीनं घटना केली त्याच्या बाजूला राहायला पण काही लोकांना हाकनाक त्रास झाला हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अधोलेखित केलं पाहिजे. त्यांना नाकारून जमणार नाही. त्यामुळं पण तेवढ्या सगळ्या गोष्टीला आवरून सुद्धा आम्ही सगळे आणखीनही सावरलेलो आहोत. पण हे धक्का एक त्या मुलाचा झाला आणि आज आमच्यातला लोकनेत्याचा एक धक्का दुसरा हे न पेलवणारा धक्का आहे आजचा. त्यामुळे ह्या दुःखातून सावरण्याची सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना सुद्धा ईश्वर शक्ती द्यावी एवढी मी ईश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतो. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके और साथ ही साथ फेसबुक पे हमें फॉलो करें.